हॅलो गाईज, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज तनिष्का आणि वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मग आज आहे ना माझ्या डोक्यात एक आयडिया आल्या की व्हॉट इफ वी पुल्ड ऑल नाईटर टुडे. असंही माझे एक्झाम्स आहेत आणि मला अभ्यासाची खूप गरज आहे. ॲज यू कॅन सी ऑलरेडी की तसं मी पोस्ट इंस्टाग्रामवर खूप ॲक्टिव्ह आहे. मी रेग्युलरली पोस्ट करते आहे, बट अभ्यास पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. सो आय थॉट की आज असंही मी दुपारी झोपली आहे, म्हणजे नाही झोप होणार आहे आता. बास झालं आहे, खूप झोप झाली आहे. सो मग आज मी जेवढं जमेल तेवढं रात्री जागणार आहे विथ यू गाईज. सो तुम्ही माझ्यासोबत जागायचं आहे, ओके? नाही जागायचं आहे तर मग आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आणि आत्ता ते तसे 7:30 झालेत, बट आपण आय गेस मी अजून जेवण नाही केलं. सो मी जेवण झाल्यावरती थोड्या वेळाने जेव्हा मी अभ्यासाला ॲक्च्युली बसेल तेव्हापासून आपण टाईम स्टार्ट करायचा आणि मग त्याच्यानंतर लेट्स सी मी किती वाजेपर्यंत अभ्यास करू शकते. वी कॅन डू इट, ओके? हाय काय माझा आवाजच निघत नाही आहे. असं वाटतं की मी झोपले होते पण नाही अभ्यास केला. आता 1:30 वाजलेत आणि आपल्याला अजून करायचं. आपण चॅलेंज घेतलं, सो वी हॅव टू. बट या ओके. सो मी सांगत होते की ना आता जसं मला आत्ता भूक लागलेली आहे तर मी रेकॉर्ड करत होते म्हणून तुम्हाला कळलं. बट आहे ना मी मोस्टली रात्रीचाच अभ्यास करते. मला म्हणजे रात्री शांतता असतं, सगळे झोपलेले असतात, सगळं शांत असतं आणि मला तेव्हा अभ्यास करायला खूप आवडतं. तर मी नेहमी आपली ब्लॅक कॉफीच पिते कारण मला आता ब्लॅक कॉफीची सवय झाली आहे. मला काही वाटत नाही, मला छान लागते म्हणजे. तर मग ब्लॅक कॉफी पिते. बट मला कधी कधी ना असं 2:30 वाजता 3 वाजता खूप भूक लागायला लागते. ते आपण जे मिडनाईट स्नॅक म्हणतो ना, तर मी अख्खी मीलच करते. तर मी असं करता करता एकदा काय झालेलं, मला 2:30 वाजलेले एकदा. म्हणजे 2 स्टोरीज आहे, दोन्ही सांगते तुम्हाला. चला, तर मग एकदा काय झालेलं, 2:30 वाजता मला इच्छा झाली फ्रेंच फ्राईज खायची आणि ओ माय गॉड, म्हणजे आता झाली तर आपण ठीक आहे अवॉइड करू शकतो, काहीतरी बोलून झोपू शकतो की जाऊ दे नंतर खाता येईल बाहेर जाऊन. बट मला ती एवढी स्ट्रॉंग इच्छा होती ना की मी लिटरली फ्रेंच फ्राईज बनवले. रात्रीच्या 2:30 वाजता मी फ्रेंच फ्राईज बनवले. लाईक लेजिट फ्रॉम कटिंग द पोटॅटोज, बॉइलिंग देम, कूलिंग देम आणि त्याला फ्राय आणि त्याच्यात पेरी पेरी मसाला, मी सगळं केलं आणि ते फ्रेंच फ्राईज मी खाल्ले. आणि असंच एकदा मला अजून एक अशी स्टोरी आहे 3 वाजताची आहे. तर मला 3 वाजता खूप भूक लागली आणि ना तेव्हा माझ्या घरी असं दुपारी का असं स्नॅक्स टाईमला ना आईने म्हणजे मीच बनवला होता, पिझ्झा बनवला होता. का तर म्हणजे घरात बेस आणला होता, पिझ्झा बेस. तर मग होता ते 3 येतात ना एका ह्याच्यात. तर मग 2 यूज झाले होते आणि एक उरला होता आणि तो कोणी खातही नव्हतं, म्हणजे तो फ्रीजमध्ये ठेवलेला होता नॉर्मली. तर मग त्यामुळे म्हणजे आधी बनवल्यामुळे त्याचे सामान सगळं घरातच होतं. तर मला इच्छा झाली पिझ्झा बनवायची आणि मी 3 वाजता पिझ्झा बनवला. त्याला ओव्हनमध्ये कुक व्हायला ठेवला आणि जोपर्यंत तो कुक होत नाही तोपर्यंतही माझी भूक होती. आणि मग मी पिझ्झा रात्री 3 वाजता बनवून खाल्ला आहे. लाईक क्रेझी. मॅगी तर ठीक आहे, सगळेच करतात यार, ते तर आता नॉर्मल झालं आहे. मी तर पिझ्झा वगैरे झाला बनवून आणि आय एम लाईक मला भूक लागली ना की मी करू शकते, फक्त माझा आळस मत होतं. बट या गेस व्हॉट, मी हा पार्ट परत शूट करते कारण आधीच्या क्लिपमध्ये फॅनचा आवाज येत होता. आणि लेट मी टेल यू, मी ऑलमोस्ट 4 ते 5 मिनटं फक्त बोलत होते आणि ती अख्खी क्लिप मी डिलीट केली कारण या फॅनचा खूप आवाज येत होता. तर मी फॅन बंद करून बोलणार आहे. हां, तर फर्स्ट ऑफ ऑल कॉन्टेक्स्ट देते की मी अशी का बोलते. आत्ता 4:15 झालेत आणि सगळे झोपलेत त्यामुळे मी हळू बोलते. बट या की मी नाही झोपले, मी अभ्यास केला आणि आय गेस
आय एम डन विथ इट नाव. कारण मला अजून जागता येऊ शकतं, मी जागू शकते अजून. आय नो माझ्यात कॅपॅसिटी आहे, पण आता माझा ब्रेन शटडाऊन होतो आहे. सो मला आता डोक्यात काहीच घ्यायचं नाही. आय वॉन्ट टू जस्ट चिल आणि स्लीप नाव. सो या, ते झालं. आणि आय जस्ट वॉन्ट यू टू नो की हे बघा, आता फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हे सांगते खूप वाईट दिसतं. इट्स बिकॉज की मी त्याचं स्किन केअर केलं आणि हे ॲक्ने जेल आहे. सो ॲक्ने जेल लावल्यानंतर ना ते ड्राय आऊट झाल्यानंतर असं दिसतं. सो मग ते तसं दिसतं त्याच्यामुळे. बट आउट ऑफ द कॉन्टॅक्ट आता मी तुम्हाला हे सांगणार होते की मी आता रात्री अभ्यास करते. सो खूप लोकांचं असं असतं ना की त्यांचा सकाळी अभ्यास होतो. 90% लोकांचा अभ्यास सकाळीच होतो. आणि सायंटिफिकली पण ऑल्सो इट्स प्रूव्हन की सकाळी अभ्यास मोस्टली लोकांचा होतो. बट कसं आहे ना की माझाही अभ्यास होतो, मी सकाळी उठू शकते, मी करते. बट इट्स नॉट रेग्युलर की मी रोज उठेल आणि रोज करेल. तर मग ह्याच्यामुळे माझ्या अभ्यासात गॅप पडते. सो मग मी काय ठरवलं इन द सेन्स मी हे 10th आणि 12thमध्ये ऑब्झर्व केलं की माझा जास्त छान अभ्यास रात्री होतो. आणि इफ आय ट्राय ना की मी जर आणि मी जर ठरवलं ना की मी रात्री जागणार आहे तर मी जागेन. बट हे सकाळचं होत नाही कधी. सो मी रात्री अभ्यास त्याच्यामुळे करते आणि मी दुपारची झोप ह्याच्यासाठी घेते की मला रात्री जास्त वेळ जागता येईल. सो लोकांना वाटतं ना मी झोपते सारखी. बिहाइंड द सीन्स माहीत नसतात बड्या. आणि मला जस्ट हे सांगायचं होतं की इफ यू आर ऑल्सो अ स्टुडंट आणि तुमची पण एक्झाम येते आणि तुम्ही आत्तापर्यंत स्टार्टही नाही केलं, गो डू इट नाव. कारण जोपर्यंत तुम्ही तुमचं मोटिवेशन स्वतःला करत नाही, आणि मी कितीही बडबड करते, तुम्ही कोणतेही पॉडकास्ट ऐका, कितीही मोटिवेशन ऐका, नाही होणार. जोपर्यंत तुम्ही तुम्हाला स्वतःला सांगत नाही ना की मला हे करायची गरज काय, त्याशिवाय तुमचं होणार नाही. यू हॅव टू गेट अप नाव, थिंक ऑफ इट, वाय हॅव टू डू इट, आणि जस्ट डू इट. अँटिल देन हे होणार नाही. जस्ट गेट अप आणि करा अभ्यास. ही अशी गोष्ट आहे ना की लोक एक दिवस आधी करणारी पण आहेत आणि 1 महिना आधी करणारी पण आहेत. बट या, इट्स अप टू यू. तुमचा जेव्हा होतो तेव्हा करा. सकाळी, रात्री, दुपारी, कधी होतं तुमच्या टाईमनुसार करा, बट करा. आणि आय जस्ट वॉन्ट टू टेल की नॉट अबाउट स्टडीज, बट तुमची पर्सनल लाईफ, जॉब्स, करिअर, जे काही असेल, जस्ट डू इट. नो वन कॅन स्टॉप यू इफ यू डू इट. करत. सो इफ यू आर न्यू सबस्क्रायबर हिअर, हाय, आय एम तनिष्का. आय एम अ मेडिको स्टुडंट आणि बेसिकली मी इथे मराठी व्लॉग्स बनवते. आणि ऑल्सो इफ यू हॅव नॉट फॉलोड मी ऑन इंस्टाग्राम, वॉट आर यू वेटिंग फॉर? हे माझं इंस्टाग्राम अकाउंट लगेच फॉलो करा, कारण तिकडे खूप जास्त फन कॉन्टेंट येणार आहे. आणि आय एम पोस्टिंग रेग्युलरली. सो तुम्हाला रोज काही ना काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे. पोस्ट, स्टोरीज, रील्स. लगेच जाऊन फॉलो करा. ऑल्सो इथे असे 80% लोक आहेत जे फक्त व्ह्यू करतात माझा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करत नाही. व्हॉट इज दिस फेअर? नॉट ॲट ऑल. लगेच सबस्क्राईब करा. मी थांबली आहे. ओके, थँक्यू. सो मग तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर यू आर अ पार्ट ऑफ अ तनुज क्यूटी क्रू. This is new. If you like this video, don't forget to like, share, comment, and subscribe to my channel. And let's meet in the next video. Until then, stay happy. Bye bye.